ऑर्गॅझम प्राप्त करण्याच्या मार्गातील विविध अडथळे याबद्दल आपण बोलत आहोत आणि त्यातही सेक्सद्वारे किंवा शरीर संबंधांद्वारे ऑर्गॅझम प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे याबद्दल आपण बोलत आहोत. अ, जेव्हा प्रश्न शरीर संबंधाद्वारे ऑर्गॅझम प्राप्त करण्याचा असतो, तेव्हा अर्थातच आपल्याला तिथे एका दुसऱ्या पार्टनरची गरज असते. तर याच संदर्भाने आपण हे समजून घेत आहोत, की आपल्या पार्टनर म्हणजे काय म्हणता येईल ना, की काय त्याच्यामध्ये अडथळे असतात. नक्की जेव्हा त्या पार्टनरशी डील करून त्याच्याद्वारे आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं, तेव्हा त्यामध्ये काय आणि कशा प्रकारचे अडथळे येतात, त्याच्यात आपण स्वतः काय भूमिका बजावतो, समाज, तो पार्टनर अशा बऱ्याच गोष्टी तिथे मग भूमिका बजावायला लागतात. आणि मग आपल्या त्या लैंगिक सुखाचा, आपल्या शरीर संबंधाच्या सुखाचा कंट्रोल कुठेतरी दुसऱ्यांच्या हातात जायला लागतो. जसं मी यापूर्वी सांगितलेलं आहे, की व्यक्तीला त्याच्या आयुष्यात ऑर्गॅझम मिळवायचा असेल, तर त्याने त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा जो कंट्रोल आहे तो स्वतःच्या हातात घेतला पाहिजे. हे पहा माणूस म्हणून माणसाची सगळ्यात मोठी चूक माणूस आयुष्य जगताना कधी करायला लागतो माहितीये का? जेव्हा तो त्याच्या आयुष्याचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतो. तेव्हा त्याच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी त्याचं शोषण व्हायला लागतं आणि जे तुमच्या हक्काचं आहे, जी तुमची मूलभूत गरज आहे ना, ती सुद्धा तुम्हाला नाकारली जाते. आणि दुर्दैवाने आज माणसांच्या बाबतीत हेच होताना दिसत आहे. माणसाच्या म्हणजे मनुष्याच्या बाबतीत, स्त्री-पुरुषाच्यात सगळे आले, की शरीर सुखासारखी माणसाची एवढी मूलभूत गरज, या गरजेपासून लोक वंचित आहेत आणि म्हणून त्यांची ही गरज पूर्ण होत नाहीये. म्हणून ते बिचारे लोकांच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्यांचं खूप शोषण होताना आपल्याला दिसत आहे. मग त्यांचं शोषण कोण करतंय? तर त्यांचं शोषण सगळ्यात पहिले करतंय ते सोशल मीडिया. आपण हे याआधी बघितलेलं आहे, की तुम्हाला तुमच्या वास्तविक आयुष्यात ऑर्गॅझम मिळत नाहीये, ऑर्गॅझमचं सुख मिळत नाहीये, लैंगिक संबंधाचं, शरीर संबंधाचं सुख मिळत नाहीये. म्हणून मग तुमच्या त्या गरजेचा फायदा सोशल मीडिया कसा घेत आहे आणि सोशल मीडिया तुम्हाला कसं त्या आभासी जगामध्ये गुंतवून ठेवत आहे, हे आपण याआधी एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तेही समजून घ्या. दुसरं, की तुमच्या आयुष्यात असणारी माणसं तुमचं शोषण करायला लागतात. त्याचं कारण आहे कुठेतरी तुम्हाला लैंगिक सुख जेव्हा मिळत नाही, तेव्हा कुठेतरी तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. तुमच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. आणि आयुष्यात एक व्यक्ती म्हणून ना तुम्ही कमकुवत व्हायला लागतं. तुमचं अस्तित्व, तुमचं स्वाधिष्ठान कुठेतरी कमकुवत आणि कमजोर होतं आणि याचा फायदा अर्थातच समाज किंवा आसपासचे लोक सुद्धा घेताना दिसतात. म्हणून काहीही करा, आयुष्याची ही एक फिलॉसॉफी लक्षात ठेवा, की कोणालाही तुमचं शोषण करू देऊ नका. आणि जर ते शोषण तुम्हाला तुमचं करू द्यायचं नसेल, तर तुम्ही तुमचं स्वाधिष्ठान मजबूत करा, बळकट करा. आणि स्वतःचं स्वाधिष्ठान मजबूत करणं, बळकट करणं म्हणजे हेच, की स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या. मग आता जेव्हा प्रश्न लैंगिक सुखाचा येतो, की जिथे आपल्याला एका पार्टनरवर अवलंबून असण्याची गरज आहे, तिथे नक्की कशाप्रकारे हे बळकट स्वाधिष्ठान मदत करेल. मग तिथे असं आहे का, की तुम्ही तुमच्या पार्टनरला हे म्हणा, की नाही मला हे लैंगिक सुख देण्याचं काम तुझं आहे, आता तू दे. म्हणून तुम्ही त्याच्यावर वर्चस्व गाजवणार का? नाही. एक्झॅक्टली उलट तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला तुमच्या आत ज्या काही कोमल भावना आहेत, संवेदनशील भावना आहेत, नाजूक भावना आहेत, त्या सगळ्या भावनांचं प्रदर्शन तुमच्या त्या पार्टनर समोर करून त्याच्याद्वारे ते प्रेम आणि ते सगळं शरीर सुख अनुभवायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्यातली कुठलीही निगेटिव्ह वृत्ती त्या नात्यामध्ये डोकवू द्यायची नाहीये. तर आणि तरच ते तुम्हाला मिळेल. आणि आपण एक्झॅक्टली उलट करतो. ज्या पार्टनर सोबत आपलं शरीर संबंधाचं नातं आपण ठेवतो ना, म्हणजेच अर्थात आपल्या लग्नाचा नवरा किंवा बायको किंवा जे प्रेमात असणारे कपल्स आहेत, त्यांच्या संदर्भात जो कोणी त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसी असेल ते. आपण काय करतो ना, त्याच्या सोबतच आपल्या आत असणारे जे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, ते काढायला आपल्याला तोच एक हक्काचा पार्टनर मिळतो. आपण त्याच्यासमोरच ते काढतो. म्हणजे कसं आपल्याला राग आलेला आहे, समजा आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी घडलं. आपण येऊन त्याची चिडचिड ना त्या पार्टनरवर काढतो. आपल्याला आयुष्यात एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये इन्सिक्युरिटीची भावना आहे. ती इन्सिक्युरिटीची भावना आपण त्या पार्टनरवर काढतो आणि आपण त्याला रोखायला लागतो. आपण त्याला म्हणतो, "अरे जगात ना खूप वाईट आहे. तू असं नको करू, तू तसं नको करू." मग तो आपल्या पार्टनरच्या आयुष्यात त्याला रोकायला, टोकायला लागतो. का? कारण असुरक्षिततेची भावना याच्या मनात आहे. पण ती भावना तो काढतोय कोणावर? त्याच्यावर. मग त्या समोरच्या पार्टनरला पण असं वाटतं, की अरे हा का माझ्यावर एवढं म्हणजे मला असं पिंजऱ्यात बंद केल्यासारखं करतोय? हा का माझं आयुष्य कंट्रोल करतोय? उलट आहे. तुमच्यातल्या या सगळ्या निगेटिव्ह भावना तुम्ही त्या पार्टनरवर काढू नका. त्या तुमच्या तुम्ही हँडल करायला शिका. किंवा तुमचा तो जो पार्टनर आहे ना, तो तुम्हाला ती हँडल करायला मदत करेल, जर तुम्ही त्याला प्रेम दिलं तर.
जर तुम्ही त्याला शरीर सुख दिलं तर तुमच्या आतले ते जे ट्रॉमे आहेत ना, ते हळू-हळू हील व्हायला लागतील. जर तुमच्या आयुष्यात प्रेम खुललं तर फुललं तर. आणि नेमकी इथेच लोकांची गल्लत होताना दिसते आहे. ज्याला आपण शरीर संबंध म्हणतो किंवा सेक्स म्हणतो. आपली भारतीय संस्कृती ना इतकी उच्च आहे, इतकी उदात्त आहे, की प्रत्येक गोष्टीला नाव देताना त्यांनी खूप विचारपूर्वक त्या गोष्टीला नाव दिलेलं आहे. तसंच शरीर संबंधाला किंवा सेक्सला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संभोग असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे या संभोग शब्दाचा अर्थ काय आहे? समभोग. जर आपण त्याची फोड केली तर त्याचं फोड होईल सम आणि भोग. भोग या शब्दाचा आनंद होतो एखादी गोष्ट उपभोगणे किंवा आनंद घेणे. आणि सम या शब्दाचा अर्थ होतो सारखी किंवा इंग्लिशमध्ये त्याला इक्वल म्हणतो ते इक्वल. म्हणजेच याचा अर्थ ही जी संभोग नावाची गोष्ट आहे ना, तर ही जेव्हा दोघांना इक्वल आनंद त्याच्यातून मिळतो ना, तेव्हाच ती गोष्ट फ्रुटफुल असते. तेव्हाच ते संभोग यशस्वी होतं. मात्र संभोगाद्वारे एकाच माणसाला सुख मिळतं आहे आणि दुसऱ्या माणसाला जर का त्याचा काही त्रास होतो आहे, त्याला त्याचा जर का काही ट्रॉमा होत आहे, त्याला जर त्याच्यामुळे किळसवाणं वाटत आहे, त्याच्या मनात जर त्याच्यामुळे न्यूनगंड येत आहे, त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कमीपणा येत आहे, अपराधी भाव येत आहे, अशा जर कुठल्याही निगेटिव्ह भावना तुमच्या पार्टनरच्या मनात जन्माला येत असतील, तुमच्या त्या शरीर संबंधामुळे, तुमच्या त्या संभोगामुळे, तर तुमचा जो संभोग आहे तो चुकीचा होत आहे. आणि कारण की अल्टिमेटली त्याच्यातून त्या पार्टनरला पण आनंद मिळत नाहीये ना, तर तुम्हालाही मिळणारा तुमचा आनंद हा शाश्वत नसेल, लाँग लास्टिंग नसेल आणि तो पूर्ण पण नसेल. तो भेसळयुक्त असेल, तो अर्धवट असेल. त्यामुळे तुम्हाला जेव्हा शरीर संबंधाद्वारे आनंद मिळवायचा आहे, सेक्सद्वारे तुमच्या आयुष्यात खरं-खुरं पूर्ण काय म्हणता येईल शुद्ध असं ऑर्गॅझम अनुभवायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं एक काम करा. तुमच्या पार्टनरला नर्चर करायला सुरुवात करा. तुमच्या पार्टनरला पोषित करायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला जास्त सुख मिळेल आणि आपण इथेच चूक करतो. आपण आपल्या पार्टनरला नर्चर करत नाही. का करत नाही? काय कारण आहेत याची? बरीच कारणं आहेत. मग त्याच्यामध्ये तुमची स्वतःची विकृती आहे, प्रवृत्ती आहे, तुमच्या स्वभावांमधले दोष आहेत. तुम्ही इतरांना कमी लेखता हे आहे. तुम्हाला तुमचा राग कंट्रोल होत नाही. तुम्हाला तुमचा द्वेष कंट्रोल होत नाही. तुम्हाला तुमच्या भावभावना सांभाळता येत नाही. तुम्हाला समोरच्याच्या भावना जपता येत नाही. तुम्हाला समोरच्याशी संवेदनशीलतेने राहता येत नाही. तुमच्या आत कितीतरी गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला करता येत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःलाही नर्चर करू शकत नाही, तुमच्या पार्टनरलाही नर्चर करू शकत नाही आणि त्याला तो कॉन्फिडन्स देऊ शकत नाही, की आपण दोघं मिळून या गोष्टीचा आनंद घेऊ शकू. इथे दोघंही कमी पडतायत. स्त्रिया पण कमी पडताय आणि पुरुषही कमी पडतायत. बघा, जग तुम्हाला कधीच प्रियकर किंवा प्रेयसी म्हणून घडवणार नाहीये. ते तुम्हाला वेगवेगळं घडवणार आहे. जसं तुम्ही ऑफिसमध्ये गेले, तिथे तुम्हाला तुमच्या कामाचं ट्रेनिंग दिलं जाईल, की तुमचं असं काम आहे, हे करा, ते करा. ठीक आहे, तुमच्या घरामध्ये जे तुमचे वेगवेगळे आयुष्यातले नातेसंबंध आहेत ना, ते नातेसंबंध तुम्हाला जग घडवेल. म्हणजे तुमचे आई-वडील तुम्हाला कर्तव्य सांगतील, "अरे, तू या घरातला मोठा मुलगा आहेस. तुझे हे कर्तव्य आहे. तुझे तुझ्या लहान बहीण-भावांप्रती हे कर्तव्य आहेत." तुम्हाला तुमचे नातलग असतील, शेजारी-पाजारी असतील, तुमचा समाज असेल, तर तुम्हाला तुमचे वेळोवेळी वेगवेगळे कर्तव्य आठवण करून देईल, की माणूस म्हणून तुमचे हे कर्तव्य आहेत. मुलगा म्हणून हे कर्तव्य आहे, पुरुष म्हणून हे कर्तव्य आहे, स्त्री म्हणून हे कर्तव्य आहे. तुमचं लग्न झाल्यावर वडील म्हणून तुमचे हे कर्तव्य आहे, पती म्हणून तुमचे हे कर्तव्य आहे, पत्नी म्हणून तुझे ते कर्तव्य आहे. हे सगळं तुम्हाला समाज शिकवेल. पण तुम्हाला माहितीये, हा समाज तुम्हाला एक प्रेमी म्हणून घडवायला कधीच मदत करणार नाही. एक प्रेमी म्हणून तो तुम्हाला कधीच घडवणार नाही. तो तुम्हाला कधीच घडू देणार नाही. एक प्रेयसी म्हणून, प्रियकर म्हणून तुम्हाला या जगात कोणीच घडवणार नाही. ते तुमचं तुम्हाला घडवावं लागणार आहे. आणि लग्नाआधी ते तुम्हाला कोणी तुमचा तसा पार्टनर मिळाला आणि घडलं तर उत्तम आहे. नाही भेटलं तर लग्नानंतर तसं तुम्ही स्वतःला घडवा. आणि जसं मी आधी सांगितलं ना, की तुमच्या मॅरिड लाईफचा पाया बळकट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला शाश्वत आणि स्थिर लैंगिक सुख मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आतला तो प्रियकर आणि प्रेयसी जागृत करावी लागेल. जाणीवपूर्वक त्याला फुलवावं लागणार आहे. जसं तुम्ही जेव्हा आई-वडील म्हणून म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं लेकरू जन्माला घालायचा विचार करता, तेव्हा कसं तुम्ही स्वतःची तयारी करता. मग सगळीच तयारी करता. तुम्ही आर्थिकदृष्ट्या तयार होता.
तुम्ही काय समजा मुलाबाळांप्रती काय तुमच्या जे काही तुमच्या जबाबदारीच्या भावना आहे त्या दृष्टीने स्वतःला वेळोवेळी तयार करता. पण आपल्याकडे लग्न करणारी मंडळी किंवा प्रेमात पडणारी मंडळी स्वतःला प्रेमी म्हणून कधी तयारच करत नाही. इथे खूप मोठी चूक सगळ्यांकडनंच होते. पण ठीक आहे, जसं मी सांगितलं ना, दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचं. आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. आपल्याला स्वतःला हँडल करायचं आहे. स्वतःला पोषित करायचं आहे आणि आपल्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ना, आपल्यामध्ये ती हाय मेस्क्युलिनिटी किंवा फेमिनिटी आणि जे काही निसर्गाने आपल्याला घडवून पाठवलेलं आहे ना आपल्या स्ट्रेंथनी, त्याचा वापर आपण आपल्या पार्टनरला नर्चर करायचा आहे. आणि अर्थात यासाठी तुम्हाला हे करताना तुम्हाला खूप रेझिस्टन्सला म्हणजे खूप विरोधाला सामोरं जावं लागेल. तो विरोध पचवण्याची ताकद पण तुम्हाला तुमच्या आत आणावी लागेल. म्हणजे उदाहरणार्थ कसं, की तुमचं लग्न झालेलं आहे. तुम्ही काय म्हणता येईल कायदेशीरदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या तुम्ही नवरा-बायको आहात, बरोबर? मला सांगा आजही आपल्या समाजात सगळ्यांसमोर नवरा-बायको एकमेकांना आनंदाच्या भरात मिठी मारू शकतात का हो? नाही. का? मिठी मारण्यामध्ये कोणती अश्लीलता आहे? पण तरी सुद्धा असं नाही होत ना. नवरा-बायकोंनी साधा एकमेकांचा हात जरी पकडला ना, तरी आजूबाजूचे लोक लगेच काय हे आजकालच्या जनरेशनची थेरं, काय हे अश्लीलता, आजकाल लोकांना काही संस्कारच राहिलेले नाहीये. आजच्या पिढीला तर काही संस्कारच नाही. आजची पिढी तर नुसती शरीर संबंधांनाच महत्त्व देणारी आहे. हे असं ना आपल्या मागच्या पिढीने खूप चुका केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या पिढीने ना खूप त्रास भोगलेला आहे, खूप ट्रॉमे उपभोगलेले आहेत. सासूने सुनेला त्रास दिलेला आहे. मग मग ती सून जेव्हा ती सासू झाली, तेव्हा ती तिच्या सुनेला त्रास देते आहे. त्याच्यानंतर पिढ्यानपिढ्या अशा कितीतरी प्रकारच्या विकृती समाजामध्ये आपल्याकडे पूर्वी बघा स्पृश्य-अस्पृश्य भेद होते, जाती संबंध खूप स्ट्रॉंग होते. लोक ही जात उच्च, ही नीच अशी सामाजिक पण व्यवस्था सगळी अशी ज्याला आपण अनजस्ट आणि अनफेअर म्हणतो ना, ती सामाजिक व्यवस्था आपल्याकडे पूर्वी होती. हे सगळं काय होतं, हे लोकांच्या आतमधल्या विकृती होत्या, वृत्ती होत्या. कारण हे लोक प्रेमाच्या अभावात जगत होते. हे लोक ऑर्गॅझमच्या अभावात जगत होते. म्हणून त्यांच्या पिढीला आजही बघा बदलांशी जुळवून घेता येत नाहीये. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, की पुरुष मंडळी खूप स्ट्रिक्ट होती. तुम्ही आपल्या आजोबांच्या काळात वगैरे बघा, ते जे पूर्वीचे आजोबा वगैरेचे होते ना, ते खूप स्ट्रिक्ट होते. का काय माहिती? कारण पुरुष म्हणून त्यांना कोणी संवेदनशीलतेने त्यांच्यावर फुंकरच घातलेली नव्हती. त्यामुळे आयुष्य जगण्याचा एक नाजूक पण पैलू असतो. काही नाजूक पण क्षण असतात. हे त्या बिचाऱ्यांना, त्या पुरुषांना माहितीच नव्हतं. त्यांना माहित होतं पुरुष म्हणजे असा, की जो सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवेल. आणि कशाद्वारे कंट्रोलमध्ये ठेवेल? प्रेमाच्या ताकदीने नाही. तर भीतीच्या ताकदीने आपण दुसऱ्यांचं आयुष्य कंट्रोल करू शकू म्हणजे आपण पुरुष. असं कुठेतरी त्या पुरुषांना घडवलेलं होतं. आणि म्हणून त्या पुरुषांनी त्यांच्या बायकांवर पण वर्चस्व गाजवलेलं आहे. तिला प्रेमाने नाही जिंकलेलं. ठीक आहे. त्या बायकांनी बिचाऱ्यांनी तक्रार नाही केली. त्या तेवढ्या सुशिक्षित नव्हत्या, शिकलेल्या नव्हत्या, स्वतःच्या हक्काबद्दल जागृत नव्हत्या. म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी रेटून नेल्या. पण आजच्या काळात जेव्हा स्त्री स्वावलंबी झाली आहे, स्त्री ही सर्वार्थाने सक्षम झाली आहे, तेव्हा मात्र ही जी चालू आहे, की पुरुष स्त्रीवर वर्चस्व गाजवतो आणि स्त्री गपगुमाने ते ऐकून घेते. ही पद्धत आजच्या काळात म्हणजे आजच्या काळात ही कमी-कमी होताना दिसते आहे आणि मग स्त्रिया आपल्या लग्नाला नाकारणं किंवा काय म्हणता येईल लग्नाला नकार देणं किंवा मग लग्न झाल्यावर तो पुरुष जर आपल्यावर हुकूम गाजवत असेल तर त्याला नाकारणं, डिव्होर्स घेणं हे सगळं आज मोठ्या प्रमाणात घडताना दिसतंय. किंवा मी तर याच्या पुढे जाऊन सांगते स्त्रिया मोठ्या प्रमाणात विवाहबाह्य संबंध सुद्धा ठेवतायत. का माहितीये? कारण तो पुरुष जो आहे ना, तो त्यांना प्रेमाने नाही प्रेमाने नाही त्यांच्यावर हे करत आहे. त्यांच्यावर काय म्हणता येईल, त्यांना जिंकत प्रेमाने नाहीये. तो भीतीने त्यांना जिंकतो आहे. दडपशाहीने त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवत आहे. मग अशा वेळी स्त्रीकडून तुम्हाला त्यातल्या त्यात आता जसं मी सांगितलं, की स्त्रीला समजा स्त्रियांची जी त्या अर्थाने ज्या त्यांच्या लैंगिक इच्छा आहेत, त्या जर योग्य रीतीने पूर्ण नाही झाल्या, तर स्त्री त्याचा एक मार्ग शोधते ते म्हणजे ती देवा धर्माच्या नादी लागते. तो एक सेफ्टी वॉल स्त्रियांना निर्माण करून दिलेला आहे, की आपल्या मनातली ती जी प्रेमाची, समर्पणाची, भक्तीची जी भावना आहे ना,
ती भावना मग स्त्रिया देवाच्या चरणी वाहताना दिसतात, की त्यांना त्यांच्या आतलं प्रेम कोणाला तरी द्यायचंय, कोमल भावना कोणाला तरी द्यायची आहे. मग त्या देवाला देताना दिसतात. आणि पुरुषांना मात्र हे सगळं कोणाला देता देता येत नाही, म्हणून मग कधी-कधी पुरुष शरीर संबंध ठेवण्यासाठी दुसऱ्या स्त्री सोबत अफेअर करणं वगैरे हे पुरुषांमध्ये पण हे प्रमाण मग दिसतं. जसं पूर्वीच्या काळी होतं, की बाबा म्हणजे पुरुषांचे बाहेर पण खूप संबंध असायचे वगैरे आपण ते मूव्हीजमध्ये जुन्या काळच्या बघतो. कारण की आपल्या आतलं प्रेम समोरच्याला द्यावं अशी भावना प्रत्येक माणसामध्ये असते. फक्त या भावनेला कोणी पोषित करत नाही. तुमच्या म्हणजे ह्या आपल्या आजच्या जनरेशनच्या पिढीला मी हेच सांगणार आहे, की ते तुमचं जे एक प्रेमी म्हणून स्वतःला पोषित करणं आणि तुमच्या आयुष्यातल्या हक्काच्या माणसाच्या आतलं प्रेम इग्नाइट करणं, त्याच्या आतलं प्रियकर किंवा प्रेयसीला जागवणं, हे काम तुम्ही करा. मग याच्यामध्ये पुरुषांना मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. त्याचं कारण आहे, की पुरुष जरा भावनिक बाबतीत ढ असतात. म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थी असतात ना, तर विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये काही विद्यार्थी हे ढ प्रकारातले असतात. म्हणजे ते विद्यार्थी ना त्यांच्या आयुष्यात कुठेतरी दुसऱ्या फील्डमध्ये हुशार असतात, पण ते अभ्यासात त्यांचं मन नसतं. तर ठीक आहे. पण त्यांना आपण जनरली ढ अशी त्यांची गणना करतो. तसं पुरुषांच्या बाबतीत ते बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये ते हुशार असतात. स्मार्ट असतात. त्यांना समज असते, कळत असतं. पण पुरुष ना